सरोदे नावाचे एक गृहस्थ कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते. दिलेले काम अगदी चोख पार पाडणारे, मितभाषी आणि तेवढंच तल्लख बुद्धीचे. एके रात्री फॅक्टरीमध्ये उशिरा काम चालू असल्यानं फॅक्टरीमध्ये मुक्कामी थांबायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यानं तसाही सुट्टीचा दिवस होता. महिना अखेर असल्यामुळे मी सुद्धा थांबलो होतो. साधारण 1 ते 1.5 तासाचे काम होते. सोबतचे कामगार वर्ग स्थानिक असल्यामुळे आपापल्या दुचाकीवर घरी निघून गेले होते. आता संपूर्ण फॅक्टरीमध्ये आम्ही 3 जण मुक्कामी होतो. मी, सरोदे आणि आमचा सिक्युरिटी गार्ड ढोबळे. ढोबळे त्याच्या सिक्युरिटी केबिनमध्ये, मी वेअरहाऊसमध्ये आणि सरोदे त्यांच्या केबिनमध्ये. असे आम्ही 3 जण 3 वेगवेगळ्या ठिकाणी कामात गुंग होतो. माझी केबिन ही मेन गेटच्या समोर असल्यानं सिक्युरिटी केबिन आणि माझी केबिन समोरासमोर होती. सरोदे यांची केबिन मात्र फॅक्टरीच्या एका कोपऱ्यात होती. सरोदे आणि माझी केबिन जरी भौगोलिकदृष्ट्या पाहत एकमेकांसमोर असली तरी मधल्या पार्टिशनच्या भिंतीमुळे एकमेकाच्या नजरेआड होती. साधारण रात्री 2 ते 2:30ची वेळ असेल. माझं लक्ष सहज टेबलवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये गेला तर त्यावर सरोदेचे 5 मिस कॉल येऊन गेलेले दिसले. ढोबळे देखील त्याच वेळी राऊंडसाठी निघून माझ्या केबिनपर्यंत पोहोचले होते. सरोदेचे 5 मिस कॉल बघून मला थोडे नवल वाटले. मनातल्या मनात म्हटलं, किती हर्षी माणूस आहे. 5 मिस कॉल करेपर्यंत एखादा माणूस उठून केबिनमध्ये येऊन गेला असता. असो, असेल काही काम म्हणून बघावं एकदा. फोन करून म्हणून नंबर डायल करून बघितला तर मोबाईल स्विच ऑफ. शेवटी मी सरोदेकडे जायचा निर्णय घेतला. सोबत ढोबळेंना सुद्धा घेतले. म्हटलं यावं एक चक्कर मारून फॅक्टरीमध्ये. मी आणि ढोबळे दोघे मिळून फॅक्टरीच्या पॅसेजमधून सरोदेच्या केबिनकडे येऊन पोचलो. केबिनचा दरवाजा आत ढकलून पाहिला पण तो काही उघडला नाही. पुन्हा एकदा ढोबळेंनी जोर लावून बघितला पण दरवाजा बंद. बहुतेक आतून कडी लावल्याचा अंदाज आम्ही दोघांनी बांधला. पण दरवाजा बंद करून मला कॉल करण्यामागे सरोदेचा काय हेतू असावा काही केल्या समजत नव्हते. दरवाजा 2 वेळा वाजवला पण आतून काही आवाज नाही. शेवटी दरवाजाच्या वरती असलेल्या काचेच्या चौकडीतून आतमध्ये बघून ढोबळ्यांनी आत नजर टाकली असता सरोदे एका कोपऱ्यात दोन्ही पायात तोंड खुपसून बसलेले ढोबळेंना दिसून आले. पण दरवाजाला आतून कडी लावली असल्याने दोघांचाही नाईलाज होता. जवळपास 15 मिनिटे दरवाजा वाजवल्यानंतर सरोदे यांनी आतून येऊन दार उघडले. दार उघडताच सरोदे केबिनमधून बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. घामानं अंग चिंब झाले होते आणि तोंडातून एकही शब्द बाहेर निघत नव्हता. त्यांची अवस्था बघून मी आणि ढोबळे त्यांना घेऊन माझ्या केबिनमध्ये आलो. सरोदेना एका खुर्चीमध्ये टेकून बसवले आणि पाणी प्यायला दिले. सरोदे अजूनही एकटक समोरच्या भिंतीकडे निर्विकारपणे बघतच होते. सरोदेनी नक्कीच काहीतरी विचित्र पाहिल्याचा अंदाज आम्हा दोघांना आला होता. पण काय ते फक्त सरोदेच सांगू शकत होते. 15 ते 20 मिनिट असेच गेल्यावर सरोदेनं थोडी हुशारी आली असता सर्व कथानक त्यांच्या तोंडून कळले ते असे होते. रात्री आपल्या केबिनमध्ये आल्यावर त्यांनी आपल्या खुर्चीत कॉम्प्युटर समोर बसून कामाला सुरुवात केली होती. अचानक कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मुंग्या येऊ लागल्या. स्क्रीन पूर्ण ब्लँक होऊन पुन्हा चालू, पुन्हा मुंग्या. काहीतरी बिघाड असावा. बहुतेक असा विचार करून मी कामाच्या फाईल सेव्ह करायच्या प्रयत्नात होतो आणि माझी नजर गेली माझ्या उजव्या हाताला असणाऱ्या दरवाजाकडे. तो हळूहळू उघडत होता. आपोआप. मला आधी वाटले भास आहे. मी दरवाजाचा वरच्या बाजूला असलेल्या काचेच्या चौकटीतून बाहेर बघितले. बहुधा भोळे किंवा ढोबळे असावेत पण नाही, तिथे कोणीच नव्हते. दरवाजा अजूनही उघडत होता हळूहळू आणि मी एकटक पाहतोय. कोणी मुद्दाम तर करत नसेल घाबरवण्यासाठी. फिरकी तर घेत नसतील हे दोघे जण मिळून. मी खुर्चीत थोडा मागे रेलून बघायचा प्रयत्न केला. उठायची हिंमत नव्हती आणि काळजात धास झाले. बाहेर कोणीही नव्हते. आता मात्र माझी बोबडी वळली, कारण ते जे काही होते दरवाजातच होते. बाहेर जायच्या मार्गावर.
अचानक दरवाजा उघडण्याची प्रक्रिया थांबली. एका विशिष्ट गॅप मेंटेन करून एका व्यक्तीला आत येण्यास जागा लागते. नेमका तेवढे ते दार उघडे होते. माझी विचारशक्ती सुन्न झाली होती. जणू काही मी फक्त वाट पाहत होतो, पुढे काय वाढून ठेवलंय ते पाहण्याची. काहीच अंदाज लागत नव्हता आणि ठप्प. दार बंद. एक थंड हवेची झुरूक मला स्पर्श करून गेल्याची स्पष्ट जाणीव झाली. तो स्पर्श हवेचा नक्कीच नव्हता. आता पुढे काय? खोलीत सगळीकडे नजर फिरवली, पुढच्या हालचालीचा अंदाज घेण्यासाठी. रात्रीची शांतता जीव घेणी होती आणि त्यात घडणारा तो प्रकार काहीही घडू शकत होते आणि ते इथून पुढे सहन होईल की नाही याची शाश्वती नव्हती. 1 ते 2 मिनिट अशीच गेली. काही हालचाल नाही. मी तसाच खुर्चीमध्ये बसून बीपी थोडा नॉर्मल झाला. अंगात थोडं अवसान आणलं आणि जागेवर उठून उभा राहिलो. हातापायाची थरथर स्पष्ट जाणवत होती आणि उरले सुरले बळ एकवटून दरवाजाकडे धाव घेतली आणि पुढचा धक्का बसला. दरवाजा बंद होता. आता मात्र छातीत एक चमक निघाल्याची जाणीव झाली आणि पुन्हा डोळे खोलीत फिरले. सर्व शांत होते. पुन्हा एकदा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तोही निष्फळ. ओढण्याचा प्रयत्न केला, पण आवाज निघेना. छातीत दुखल्याची जाणीव झाली आणि हात आपोआप छातीकडे गेला आणि हाताला लागला मोबाईल, जो शर्टच्या वरच्या खिशात ठेवला होता. म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. क्षणात मेंदूच्या सगळ्या तारा जाग्या झाल्या. एक नवीन उमेद जागी झाली आणि पुन्हा नव्या हुरपानं थरथरते हातानं नंबर डायल केला. भोळेंचा. रिंग वाजली. वाजत राहिली, पण कॉल रिसीव्ह न होताच कट झाला. पुन्हा नंबर डायल केला. उचला, उचला. प्लीज प्लीज प्लीज. भोळे, कॉल उचला, वाचवा मला. पुन्हा रिंग वाजून कॉल कट. प्रत्येक कॉल नंतर मोबाईलची बॅटरी 10 ते 15% कमी होत होती आणि शेवटी मोबाईलनं सुद्धा माझी साथ सोडली. रडू कोसळलं आणि मी स्वतःला सावरायच्या प्रयत्नात होतो तितक्यात पुन्हा एक हवेची झुरूक मला स्पर्श करून गेली. दारातून धावत पडत कसाबसा उठून समोरचा कोपरा गाठला आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये डोके घालून वाट बघू लागलो माझ्या अंताची. संपलं आता सगळं. संपल. आपण काही यातून बाहेर निघत नाही आता, असा विचार करून शेवटच्या घटका मोजू लागलो. किती वेळ बसलो होतो माहीत नाही आणि नंतर शुद्ध आली ती तुमच्या आवाजाने. भोळे सरांनी सांगितलेले दोन्ही प्रसंग अंगावर शहारे आणि मनात एक अनामिक भीती निर्माण करून गेले. आजकाल हिंदी किंवा इंग्रजी, स्पेशली हॉरर सिनेमामध्ये दाखवतात तसा एक तरी कॅरेक्टर असतोच, जो या सर्व गोष्टी भाकड कथा आहेत आणि माझा या सर्वावर अजिबात विश्वास नाहीये असा ठामपणे सांगतो आणि समोरच्याला अक्षरशः वेडा ठरवून स्वतःचा निडरपणा मिरवतो. पण आमच्या स्टाफमध्ये मात्र हे कॅरेक्टर मिसिंग होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता दिसत होती, खास करून त्यांच्या, ज्यांना पुढच्या आठवड्यापासून रात्रपाळीसाठी रुजू व्हायचे होते. चिंतेच कारण स्पष्ट होत आणि अस्वस्थता यासाठी की वस्तुस्थिती माहीत झाली असून सुद्धा त्या परिस्थितीतून निसटण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी अंधारात न ठेवता सर्वांना जाणीव करून द्यावी, जेणेकरून आपापल्या परीने सर्वांनी सावध आणि सतर्क राहावे. हा जरी प्रामाणिक हेतू भोळे सरांचा होता, पण तरी सुद्धा या सर्व वृत्तांतानंतर सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. एखाद्या ठिकाणी तुम्ही वर्षोनुवर्ष वावरता, तुमचे नेहमीचे येणे जाणे असते आणि एक दिवस अचानक कोणीतरी जवळची पण विश्वासू व्यक्ती त्याच ठिकाणाचा भयावह रहस्यमयी इतिहासाची ओळख तुम्हाला करून देते, तेव्हा मात्र तीच रोजची वाट आपल्याही मनात, कारण नसताना भीतीचं घर करून जाते. तसंच काहीसं घडलं होतं आमच्या बाबतीत सुद्धा. काही गोष्टी माहिती असून सुद्धा त्या टाळता येत नाही आणि शेवटी दैवावरच सोडाव्या लागतात, अशीच काहीशी परिस्थिती आमची झाली होती. थोडक्यात सगळीच मंडळी मिडल क्लास असल्यामुळे अशा सो कॉल्ड क्षुल्लक कारणांमुळे
नोकरीवर पाणी सोडणे तर साहजिकच शक्य नव्हते. राहिला पर्याय एकच आहे, त्या परिस्थितीला सामोरे जाणे. भोळे सरांनी सांगितलेल्या गोष्टीवर अविश्वास नक्कीच नव्हता, पण त्यांनी सांगितलेल्या किंवा त्या प्रकारच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव मात्र सध्याच्या स्टाफ मेंबर्सपैकी कोणालाच आला नव्हता. त्यांनी सांगितलेली दोन्ही प्रकरणं होऊन बऱ्यापैकी काळही निघून गेला होता. शिवाय या जागेत अशा काही घटना घडल्या असून देखील इथे काम करणारी बरीच जुनी मंडळी सुद्धा होतीच की. तर या सर्व गोष्टी लक्षात घेता नाईलाजाने का होईना, पण सर्वांना आल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातल्या त्यात मला तसे जास्त काळजी करण्याची गरज नव्हतीच, कारण भोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही घटना रात्रीच्या वेळी घडल्या होत्या आणि माझी ड्युटी सकाळची होती. त्यामुळे मी निवांत होतो. जे सहकारी रात्रपाळीला येणार होते त्यांना खबरदारीने काम करणे आणि शक्यतो एकट्याने न राहण्याचा सल्ला इतरांप्रमाणे मी देखील दिला होता. पुढे काय वाढून ठेवलंय याची थोडी देखील कल्पना त्यावेळी ध्यानी मनी देखील नव्हती. तर झाले असे की प्रोडक्शनचा लोड वाढल्यामुळे 2 शिफ्टमध्ये काम चालू करण्यात आले होते. माझ्या सकाळच्या शिफ्टमध्ये मात्र काही बदल झाला नव्हता. रोजच्या वेळेनुसार आम्ही स्टाफ बसमधून फॅक्टरीमध्ये पोहोचलो होतो. आदल्या दिवशी महिना अखेर असल्यामुळे सकाळच्या कामगार वर्गाला सुद्धा रात्रपाळीसाठी थांबवण्यात आले होते. डबल ड्युटी केल्यामुळे फक्त 3 ते 4 कामगार हाऊसकीपिंगच्या कामासाठी फॅक्टरीमध्ये आलेले होते. पर्मनंट स्टाफ मात्र पूर्णपणे हजर होता. बस फॅक्टरीमध्ये पोहोचताच जो तो आपल्या केबिनमध्ये पोहोचून कामाचा आढावा घेऊ लागला. रात्रभर प्रोडक्शन आणि डिस्पॅचच काम चालू असल्यामुळे सकाळी तसा फारसा काही कामाचा ताण नव्हता. मी देखील इतरांप्रमाणे माझ्या लॅबमध्ये येऊन पोहोचलो. माझ्या टेबलवर रात्रीच्या शिफ्टमध्ये झालेल्या कामाची काही कागदपत्रे ठेवलेली होती. ती मला तपासून झाल्यावर रेकॉर्ड फाईलमध्ये लावायची होती. मी माझ्या खुर्चीमध्ये बसलो. समोरच्या टेबलावर ठेवलेल्या कम्प्युटरचे बटन चालू केले आणि समोर ठेवलेली कागदपत्रे चालू लागलो. घड्याळात सकाळचे 10 ते 10:30 वाजले असावेत. 1 ते 2 मिनिटात कम्प्युटर चालू झाला. मी हातातील कागदपत्र बाजूला ठेवून कम्प्युटरवर मेल चेक करू लागलो. 4 ते 5 मिनिटे झाली असावीत आणि अचानक कम्प्युटर घ्या स्क्रीनवर आडव्या रेषा आणि मुंग्या येऊ लागल्या. स्क्रीन अर्धी ब्लॅक आणि अर्धी व्हाईट झाली. 4 ते 5 सेकंदसाठी खेळ चालू होता आणि पुन्हा नॉर्मल स्क्रीन आली. व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे होत असं कधीतरी असं मला वाटलं आणि पुन्हा मी माझ्या कामाकडे वळलो. आणि तिकडे लॅबचा दरवाजा उघडू लागला. माझे लक्ष दरवाजाकडे गेले आणि आता मात्र माझी पुरती भांबेरी उडाली. कारण लॅबचा स्प्रिंग डोर जो उघडल्यानंतर ढकलायची गरज नसते, तुम्ही सोडून दिला तरी आपोआप बंद होतो, पण त्याला उघडण्यासाठी मात्र ताकदीने ढकलावा लागतो. तो दरवाजा हळूहळू आपोआप उघडत होता. हा तोच दरवाजा होता ज्याच्या वरच्या बाजूला काचेची चौकडी होती आणि ही तीच लॅब होती जिच्याबद्दल भोळे यांनी सांगितले होते. आणि माझ्या आधी लॅबमध्ये काम करणारे श्रीमान सरोदे हे लॅबचा दरवाजा अचानक बंद झाल्याने 2 ते 3 तासासाठी अडकून पडले होते. भोळेंनी सांगितलेला प्रसंग जसाच्या तसा समोर उभा राहिला आणि संपूर्ण अंगातून एक भीतीरूपी वीज तळपायातून मस्तकापर्यंत प्रवाहित झाली. कारण ही त्या घटनेची पुनरावृत्ती होत होती आणि भोळेंनी सांगितलेल्या घटनेनुसार पुढे काय होणार हे मला आधीच माहिती होते. 2 सेकंदसाठी मी ब्लँक झालो. डोळे उघडे होते. काय घडतंय आणि काय घडणार हे कळत होतं, पण काय करायला पाहिजे हे मात्र कळत नव्हतं. पण हे कसं शक्य आहे? भोळेंनी सांगितलेली दोन्ही प्रकरणे रात्री घडली होती आणि मी जे अनुभवतोय ते भर दिवसा. नक्कीच दरवाजा पलीकडे स्टाफ मेंबर्सपैकी कोणीतरी असावं. म्हणून खुर्चीत बसूनच थोडा मागे वाकून बघितलं, पण कोणी दिसलं नाही. वरच्या चौकटीत सुद्धा कोणी दिसत नव्हतं आणि खुर्चीतून उठायची माझी हिंमत नव्हती. दरवाजा हळूहळू उघडतच होता आणि मी खुर्चीत बसून डोळ्यात प्राण एकवटून फक्त बघत बसलो होतो. अखेर एक विशिष्ट अंतर राखून दरवाजा पुन्हा बंद झाला. म्हणजे ते जे काही होत
ते आता आत आलं होतं. कसं आहे ना की आपण अनुभवत असलेली पण आपल्याला नको असलेली एखादी गोष्ट आपल्यासोबत खरंच घडतीये हे मन सहजासहजी मान्य करण्यास तयार होत नाही. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याच मनाला एक तर दुसऱ्या कोणाकडून तरी जे घडलंय ते खरंच घडलंय याच कन्फर्मेशन हवं असत, किंवा ते खरंच घडलंय याचे आणखी पुरावे हवे असतात. माझ्या परिस्थितीत मला पूर्ण खात्री व्हावी यासाठी आणखी पुरावे मिळावे म्हणून पुढील घटनेची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण होणाऱ्या घटनेची पोचपावती देणार दुसरं कोणी त्यावेळी माझ्याबरोबर नव्हतं. खरंच नव्हतं. आणि ते तिथे खरंच आहे याची खात्री करून घेण्यासाठी मला अजून पुरावे हवे होते का? जरी असलं तरी खरंच मला खात्री करून घेणे गरजेच होतं का? पण माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता? आहे त्या जागी बसून पुढील होणाऱ्या घटनेची चाहूल मी घेऊ लागलो. दरवाजाच्या कडीकडे बघत होतो आणि आजूबाजूला होणाऱ्या हालचालींचा कानोसा घेऊ लागलो. 2 ते 5 सेकंद झाले असावेत, पण प्रत्येक क्षणासोबत माझ्या हृदयाचे ठोके दुप्पट वेगाने पडत होते. गंमत म्हणजे अशा वेळी बुद्धी इतकी सुन्न पडते की देवाचे नामस्मरण करायचे भान सुद्धा राहत नाही. झाल्या प्रकाराला किंचारून किंवा ओरडून प्रतिसाद देणे माझ्या पुरुषी मनाला पटत नव्हते, किंवा अजूनपर्यंत असे काही घडले नव्हते की ज्यामुळे मला ओरडावेसे वाटेल. सगळे लक्ष फक्त आणि फक्त दरवाजाच्या कडीवर केंद्रित झाले होते. अजूनही राहून राहून असं वाटत होते की कोणीतरी बाहेर लपून आपली मस्करी करतंय. त्यामुळे एक कटाक्ष दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या काचेच्या चौकडीकडे सुद्धा जात होता आणि पुन्हा कडीवर येत होता, पण तिथे कोणीच नव्हते. गंमत अशी आहे की भिंतीवर पाल दिसल्यावर भीती वाटते, पण त्याहून जास्त भीती तेव्हा वाटते जेव्हा ती आपल्या नजरेआड होते. इथे मी असाच काही प्रसंग अनुभवत होतो. म्हणजे जोपर्यंत दरवाजा उघडत होता तोपर्यंत मला नेमकं माहीत होता की ते जे काही आहे ते दरवाजात आहे. पण आता दरवाजा बंद झाल्यानंतर ते नक्की कुठे आहे याचा अंदाज लागणे अशक्य होते, आणि म्हणून बेचैनी कमालीची वाढली होती. पुढच्याच क्षणी अचानक एक थंड हवेची झुळूक सर्वांगाला स्पर्श करून गेली. मी आजही त्याच ठाम मताने सांगू शकतो की ती झुळूक हवेची नव्हती. अंगावर अक्षरशः शहारे आले तेव्हाही आणि आत्ताही. पोचपावती भेटली होती आणि मी पुढचा मागचा विचार न करता दरवाजाकडे धूम ठोकली. दैव बलवत्तर होते, कारण दरवाजा उघडा होता आणि मला बाहेर निघताना कसलाही अडथळा आला नाही. मी सरळ बाहेर निघून प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या केबिन जवळ येऊन थांबलो. प्रोडक्शन इन्चार्ज शिंदे खुर्चीत बसले होते. थेट त्यांच्या टेबलजवळ जाऊन उभा राहिलो. अचानक केबिनमध्ये घुसून कोण बाजूला येऊन उभे राहिले हे पाहण्यासाठी शिंदेनी मान वर केली. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून ते सुद्धा गोंधळले. काय हो जाधव, काय झालं? सगळे ठीक ना? असा अचानक कसा काय? घाबरलो ना असं येऊन उभं राहिलात बाजूला तर? शिंदेना बघून जीवात जीव आला आणि ते काय विचारताहेत याकडे लक्ष न देता मीच त्यांना प्रतिप्रश्न केला. शिंदे, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही आता लॅबमध्ये आला होता का, किंवा लॅबचा दरवाजा अर्धवट उघडून परत केबिनमध्ये आले होते का? नाही हो, मी तर आलो तसा केबिनमध्येच बसलोय. पुन्हा माझा प्रश्न. मला एक शंका आहे. आपल्या लॅबचा दरवाजा आपोआप उघडणे शक्य आहे का? म्हणजे कोणी धक्का ना देता, हवेच्या फोर्सने किंवा इतर काही कारणाने? काही काय बोलताय? झालंय काय नक्की? तुम्ही आधी मला उत्तर द्या. मी. कसं शक्य आहे? कोणीही धक्का न देता दरवाजा उघडणे शक्यच नाही, आणि हवेने उघडण्यासाठी तो काय साधा दरवाजा आहे काय? पण असं का विचारताय तुम्ही? शिंदेनी थोड्या शाशंक नजरेने सवाल केला. मी आता थोडा रिलॅक्स होऊन शिंदेना झाली घटना सांगायचा निर्णय घेतला. कारण घडल्या घटनेमध्ये ज्या शक्यता मला वाटतं होत्या त्याबद्दल माझे आणि शिंदेंच मत जुळतंय, आणि ते कमीत कमी मला वेडा किंवा भित्रा तरी ठरवणार नाहीत याची मला खात्री वाटत होती. कारण एखादी अनपेक्षित घटना स्वतःबरोबर घडलेली नसली की समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढणारे किंवा भित्रा डिक्लेअर करणाऱ्याची प्रजाती आपल्या आसपास वावरत असते,
आणि आपल्या भावना समजून घ्यायच्याऐवजी कोणी आपल्याला वेड्यात काढू नये किंवा भित्रा ठरवू नये याची माफक अपेक्षा प्रत्येकाला असते. घडला वृत्तांत जसाच्या तसा शिंदेंसमोर मांडला आणि देवा कृपेने इतर काहीही किंतु मनात न ठेवता त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही तिथे काही शिवीगाळ किंवा आव्हानात्मक विधानं केली का? कारण अशा प्रसंगी माणूस कधीकधी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये जाऊन अशा गोष्टी करून स्वतःवर अजून संकट ओढवून घेतो. पण मी अशी कोणतीही रिॲक्शन न दिल्याचे शिंदेना सांगितले. त्यांनी मला थोडा दिलासा दिला, शांत केले आणि म्हणाले की आपण लॅबमध्ये जाऊन तिथे क्षमा मागूयात, जेणेकरून ते जे काही असेल त्याला जर आपल्याकडून काही धोका वाटत असेल तर त्याचा गैरसमज दूर करूयात. आणि तसंही त्यांनी तुम्हाला काही अपाय केलेला नाही, म्हणजे त्यांना फक्त त्यांचे अस्तित्व दाखवून द्यायचे होते. मी सुद्धा थोडा सावरलो होतो आणि शिंदे सोबत असल्यामुळे थोडा धीरही आला होता. मला त्यांचं म्हणणे पटले आणि आम्ही दोघे एकत्र ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा लॅबमध्ये आलो आणि नम्रपणे हात जोडून प्रार्थना केली. तुम्ही जे कोणी आहात, ही जागा तुमचीच आहे आणि तुमचीच राहणार. आम्ही इथे फक्त काम करायला आलो आहोत. तुम्हाला त्रास द्यायचा आमचा कोणताही हेतू नाहीये. आणि जर तुम्हाला आमचा काही त्रास झाला असेल तर आम्हाला माफ करावे. आम्ही तुमचे अस्तित्व मान्य करतो आणि इथून पुढे आम्हाला कोणताही त्रास देऊ नये ही विनंती करतो. असे बोलून मी सुद्धा माझी बॅग घेऊन शिंदेसोबत त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसलो. कारण घडल्या प्रसंगानंतर पुन्हा त्या लॅबमध्ये बसायची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. तो दिवस कसा बसा सरला, पण मी ठरवले होते की दुसऱ्या दिवशी प्लांट हेडनाही सर्व घटना कळवणार आणि माझी सीटिंग अरेंजमेंट चेंज करून घेणार कायमची. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी सर्व हकीकत प्लांट हेडना सांगितली आणि माझी सीटिंग अरेंजमेंट चेंज करण्याबद्दल रिक्वेस्ट केली. पण त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता माझ्या विनंतीकडे कानाडोळा केला आणि जास्तीत जास्त 1 आठवड्यांसाठी शिंदेंसोबत बसण्याची परमिशन दिली. असो, त्या 7 दिवसात एक गोष्ट मला उमगली की मी जोपर्यंत त्या कंपनीमध्ये कार्यरत असेल तोपर्यंत मला त्या लॅबला डावलून चालणारच नव्हते. आणि तसंही पुढच्या 7 दिवसांमध्ये कामगार पुन्हा रुजू झाले होते. प्लांटमधली वर्दळ देखील वाढली होती. त्यामुळे हळूहळू झाल्या घटनेची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. 7 दिवसांनी पुन्हा त्याच लॅबमध्ये बसायला सुरुवात केली आणि पुढील 3.5 वर्ष मी त्या कंपनीमध्ये कार्यरत होतो. पण त्या प्रसंगाची पुनरावृत्ती माझ्या बाबतीत तरी परत कधीच झाली नाही. कदाचित शिंदेंसोबत मिळून केलेली प्रार्थना कामाला आली. तुम्हाला जर अशाच हॉरर आणि मिस्टिरियस गोष्टी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.